नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. दुष्काळाच्या झळा आणि सुकाळाच्या समस्या. बघा, म्हणजे दुष्काळ असला त्याच्या झळा बसणं स्वाभाविक आहे. उन्हाच्या झळा असतात तशा. आणि सुकाळ झाला ना, अधिकाधिक सगळ्या सवलती सोयी असल्यामुळे त्याच्या पण समस्या आहेत. इंग्रजीत त्याला प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं म्हटलं आहे. भरपूर काही झालं ना तर मग त्यातल्याही अडचणी ह्या असतातच, आणि त्या सोडवायच्या कशा ही मोठी समस्या असते. बरं, हे पूर्वापार आहे. आत्ता काय झालं बघा, दुष्काळाच्या झळा सध्या बसत आहेत काँग्रेस पक्षाला. एकेकाळी काँग्रेस हा अतिशय मोठा पक्ष होता. कोण यायले कोण चाललंय काही नाही. म्हणजे एखाद्या मोठ्या वाड्यामध्ये भटारखाना सुरू व्हावा, सकाळपासूनच चहा नाश्ता जेवणावळी चालू असाव्यात. कोण येतंय काय चाललंय काही त्याची नोंद नाही आहे, तरी देखील कुठं काही कुरकुर नाही काही नाही असं चालायचं. मोठा खटलं मोठं असं म्हणतात ना, तसा कारभार काँग्रेस पक्षाचा होता. आणि त्यावेळेला जनसंघाच्या एकूण पक्षाची अवस्था अतिशय बिकट होती. तेव्हा दुष्काळाच्या झळा तिकडे होत्या. आता झाले उलट. या दुष्काळाच्या झळा बसायला लागल्यात प्रत्येक प्रांतात काँग्रेस पक्षाला. पूर्वी जो काँग्रेस होता तो झाला आता भाजपा. आणि या भाजपमध्ये आता एवढी गर्दी वाढली आहे, रांगच रांग लागू नये. म्हणजे बघा, आता महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघातही भाजप आपला उमेदवार उभं करण्याच्या तयारीत आहे. आणि ज्या ठिकाणी पूर्वापार वर्षानुवर्ष भाजप निवडणूक लढवत होता, अशा एक जागेसाठी 10 दावेदार आहेत लोकसभेला. 10 दावेदार. याचा अर्थ असा की पक्षात सुबत्ता वाढली आहे. अनेकांना ज्याला असं वाटतं की भाजपमध्ये आपण उभं राहिलो की निवडून येऊ. पूर्वी ही अवस्था काँग्रेसची होती. आणि प्रत्येक ठिकाणी मग आता बंडखोरी गटबाजी. आता गटबाजी हा जो शब्दप्रयोग आहे ना, तो सुबत्तेतच असते ना. अडचणीच्या काळात कुठं गटबाजी. आता काय झालंय, भाजपच्या ठिकठिकाणी एवढे गट आहेत. बरं, हे गट कसं आहे, अगदी जुना निष्ठावंताचा गट हा एक. मग 20 वर्षापूर्वी भाजपात पक्षप्रवेश केलेला अशी एक फळी, त्यांचा वेगळा गट. मग 10 वर्ष 15 वर्ष म्हणजे असे सगळे गटांनी आत्ता अगदी नुकतेच पक्षात दाखल झालेत, त्यांचा एक वेगळा गट. त्यातला मग ओबीसीचा वेगळा गट. असे पुन्हा जातीपातीचे गट आहेत. भले जरी भाजपवाले सांगत असले आमच्याकडे काही जातपात मानली जात नाही, पण निवडणुकीच्या काळात आणि राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं प्रत्येकाला की निवडून यायचं असेल तर भाजपमध्ये जायला पाहिजे. आणि त्यात या समस्या आहेत. म्हणजे पूर्वी निष्ठा व एक विचार याकडे पाहताना भाजपचा आदर्श सांगितला जात होता. आता तो इतका पातळ झाला आहे की आता निष्ठा वगैरे हे बोलायच्या गोष्टी झाल्या. हो, इथं काही करा, पैसे खर्च करा, काही करून निवडून यायचं असेल, मोदीचं नाव आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला तिकीट मिळालं की आपण निवडून येऊ. मग तिकीट मिळण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची तयारी लोकांची असते. हे जे आत्ता लोकसभेला घडतंय, विधानसभेला तर याच्या पुढचे विषय आहेत. म्हणजे त्यावेळेला अनेक अडचणी पुन्हा समोर राहणार आहेत भाजपच्या. कारण आत्ता महाराष्ट्रातलं जे सरकार चालतंय, शिंदे गट, शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादा आणि भाजपा, तेव्हा तर प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या अधिक जागा याव्या लागणार. तेव्हाच्या समस्या आणखीन वेगळ्या, त्या संबंधातला तपशीलवार पुन्हा बोलता येईल. पण सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक गटबाजी जर कुठे असेल तर ती भाजपमध्ये पाहायला मिळते आहे. अर्थात हे जे गटतट आहेत हे निवडणुकीच्या वेळेला तिकीट नाही मिळाल्यानंतर बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची ताकद किती जणांमध्ये आहे हा भाग वेगळा. पण तिकीट मिळण्याच्या पूर्वी
म्हणजे तुला मला हे जे आहे ना सगळी लढाई धडपड ही मोठ्या प्रमाणावरती भाजपमध्ये बघायला मिळते. याच्यातले जे गट तट आहेत प्रत्येक ठिकाणी काय झालं की गेल्या 2.5 वर्षात हे जे सरकार आता सुरू झाले 2 वर्ष झाले, या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी फार कमी जणांना मिळाली आणि त्यामुळे पूर्वी जे मंत्री होते त्यांना असं वाटतंय की यस माझी खरं तर मंत्रिपदाची स्थिती आहे, लायकी आहे, पण तू माझी संधी डावलली गेली. नवीन मंडळींना असं वाटतं की अरे हे तेच किती वर्ष जुने, मला खरं तर संधी मिळायला पाहिजे. प्रत्येकच आमदाराला मंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागले आहेत भाजपमध्ये आणि त्यामुळे समस्या अधिक वाढायला लागल्यात. पूर्वीच्या काळामध्ये संघटनात्मक स्थिती आणि अनेक सगळ्या रचना ह्या होत्या. आता या रचनांना पण मर्यादा आहेत. फक्त मोठे मोठे शब्द आलेत. प्रत्यक्षामध्ये तत्वज्ञान आणि व्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसते आहे. हे जरी सगळं वाटत असलं आपल्याला डोलारा, पुन्हा पक्ष पुन्हा निवडून येणार, पुन्हा मोदी हे पंतप्रधान होणार, हे सगळं जरी खरं असलं तरी प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ह्याची मोठी अडचण भाजपला आगामी काळामध्ये सहन करावी लागणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.